नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पीक विमा जमा होण्यास सुरुवात. तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट. शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झाले आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास 32,000 कोटींचं पॅकेज हे शेतकरी बांधवांसाठी जाहीर करण्यात आले. आता हे पॅकेज जे जाहीर करण्यात आले यामध्ये कोणकोणते जिल्हे असणार आहे, यामध्ये एकंदरीत 31 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि आपण जर पाहिलं तर या 31 जिल्ह्यांमध्ये साधारणतः 253 तालुक्यांचा देखील समावेश आहे. आता या तालुक्यांमध्ये किंवा या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या भागांमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झाले, तर ही संपूर्ण तालुके, संपूर्ण जिल्हे सरसकट पीक विम्यासाठी पात्र आहेत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना HDRFच्या निकषानुसार सरसकट पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. आता शेतकरी बांधवांचा रोष पाहून, शेतकरी बांधवांचं नुकसान पाहून यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळणार आहे. मित्रांनो, आता ही भरपाई कशी मिळणार आहे किंवा हा सरसकट पीक विमा कसा मिळणार आहे, तर तुमचं जर एका शेतकरी बांधवाकडे सपोज 3 हेक्टर शेती आहे, तर या 3 हेक्टर शेतकऱ्याला सुद्धा 3 हेक्टरच्याच मर्यादेत म्हणजे 3 हेक्टरचे प्रति 10,000 रुपये सपोज, तर 10,000 रुपयाने 3 हेक्टरची 30,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार. परंतु जर तुमच्याकडे एकच हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 10,000 रुपयेच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, म्हणजेच एकाच हेक्टरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. परंतु या उलट जर तुमच्याकडे 4 हेक्टर किंवा मग 5 हेक्टर शेती पिकांचं तुमचं जर नुकसान झालं असेल, तरीसुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त 3 हेक्टरचेच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजेच एकंदरीत 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली. मित्रांनो, आता यामध्ये जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, पुणे, अहिल्यानगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, बुलढाणा, बीड, जालना, गेवराई, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरसकट पीक विमा हा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. आता हा जो पीक विमा आहे हा कोणकोणत्या पिकांसाठी मंजूर करण्यात आला आहे, तर यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, ज्वारी असेल, तुमची जी काही खरीपाची पिके होती, ज्या पिकांचं तुमचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले, तर या संपूर्ण पिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारता, ही मदत किंवा मग हा जो पीक विमा आहे तर हा किती रुपयांचा मिळणार आहे, तर यामध्ये हेक्टरी 8,500 रुपये प्लस 10,000 अशी 18,500 रुपये. तुमची जर कोरडवाहू शेती असेल तर 18,500 रुपये, बागायती शेती असेल तर 27,500 रुपये आणि जर हंगामी शेती असेल तर तुम्हाला 37,500 रुपये अशा पद्धतीने सरसकट नुकसान भरपाई मिळणार आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर पीक विमा जो सरसकट मंजूर झालेला आहे तर तो कमीत कमी 17,000 रुपये आणि जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ती मंजूर देखील झालेली आहे. आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये 50% शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, अशा शेतकरी बांधवांना कमीत कमी 17,000 आणि जास्तीत जास्त 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम ही शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली. ज्या शेतकरी बांधवांचं 50% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि 75% पेक्षा आत, तर अशा शेतकरी बांधवांना जवळपास 40,000 रुपयांपर्यंतची मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि मित्रांनो, ज्या जिल्ह्यांमध्ये 75% पेक्षाही जास्त नुकसान म्हणजे 70 ते 80% जास्त नुकसान शेती पिकांचं झालेलं आहे, तर अशा जिल्ह्यांमध्ये एकंदरीत जवळपास 50,000 रुपयांच्या आसपास नुकसान भरपाई किंवा सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा होणार आहे. तर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 31 जिल्ह्यांमध्ये जवळपास 253 तालुक्यांमध्ये हा निधी मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर म्हणजे दिवाळीपूर्वीच सर्व शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होणार आहे. मित्रांनो, हा जो सरसकट आपण म्हणतोय सरसकट पीक विमा म्हणजे हा सरसकट शेतकरी बांधवांना मिळणार का, असाही प्रश्न आता शेतकरी बांधव विचारत आहे. तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केले होते, म्हणजे तुमचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झाल्यानंतर आपण जे क्लेम करत असतो तलाठ्यांच्या माध्यमातून, तर ते क्लेम ज्या शेतकरी बांधवांनी केलेलं आहे तर अशाच शेतकरी बांधवांना ही सरसकट पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर
ज्यावेळेस आपण क्लेम करत असतो तर त्यावेळेस शेतकरी तलाट्याकडून आपण ज्यावेळेस क्लेम करतो तलाट्यांच्या माध्यमातून 70% 80% नुकसान दाखवलं जातं, परंतु आपण ज्यावेळेस हा फॉर्म भरत असतो किंवा क्लेम करत असतो त्यावेळेस शेतकरी बांधवांनी स्वतः जातीने लक्ष घालून आपलं नुकसान हे 90% ते 100% दाखवायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला नुकसान भरपाई मिळते त्यावेळेस ती संपूर्ण मिळते. आता असं झालं, शेतकरी बांधव असा प्रश्न विचारताय की तुम्ही सांगता की 8,500 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मंजूर झाली, परंतु आमच्या खात्यामध्ये 3,000 4,000 रुपये जमा झाले, मग असं का? तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस क्लेम केले होते तर त्यावेळेस 60% किंवा 70%च तुम्ही नुकसान दाखवलं आणि त्यामुळे त्या 8,500 मधून 30 ते 40% रक्कम ही वजा करण्यात आली आणि उर्वरित रक्कमच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाली. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही क्लेम करता त्यावेळेस जास्तीत जास्त नुकसान दाखवण्याचा प्रयत्न करत जा. आपले शेतकरी बांधव पुढचा विचार करत नाही आणि तलाट्यांच्या भरोशावर सोडून देता की तलाठी करेल ते योग्य करेल, परंतु तलाट्यांच्या माध्यमातून नुकसान क्लिअर दाखवलं जात नाही. 60% 70% नुकसान दाखवलं जातं आणि ज्यावेळेस आपल्याला नुकसान भरपाई आपल्या खात्यामध्ये जमा होते त्यावेळेस ती अगदी तुटपुंजी होते आणि त्यावेळेस आपले शेतकरी बांधव विचारतात की आमच्या खात्यामध्ये रक्कम कमी का जमा झाली. मित्रांनो, माहिती योग्य वाटली तर आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.